मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणामध्ये गंभीर गोष्टी आढळल्यानं तपास एटीएसकडे तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतो का विचारत हल्ला केला होता। आरोपीनं इसिस जिहाद असे शब्द लिहिल्याची नोट आढळली। आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत असल्यानं तपासातून समोर। जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मीरा रोडमधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी जुबेरच्या घरावर मजकूर लिहिलेली चिठ्ठी समोर। अल्लाहू अकबर, बिस्मिल्ला म्हणा, नंतर घरामध्ये प्रवेश करा, अशा आशयाचा चिठ्ठीवर मजकूर। सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आमदार संजय गायकवाड यांची मागणी। वातावरण खराब करण्याचा हेतू नाही, पण महाराजांचा आदर झाला पाहिजे, अशीही प्रतिक्रिया। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट। मराठीच्या मुद्द्यावरून सरकारलाच आव्हानाची भाषा केली जाते। मराठी सक्तीवरून सरकार मागे हटल्यास सरनाईकांनी राजीनामा द्यावा, राऊतांची प्रतिक्रिया। निरर्थक वाद उभा झालाय। छत्रपती शिवरायांचा अपमान कोणी करू शकत नाही। शिवाजी कोण होता पुस्तकावर निर्माण झालेल्या वादाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1979ला पुस्तक लिहिलंय, त्यावर आज वाद उभा करायचा, चर्चेमध्ये राहायचं हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया। बुलडाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा, तर पोलिसांशी झटापट झाल्यानंतर पुस्तक वाचनावेळीच आंदोलक ताब्यात। संजय गायकवाडांची मगरुरी अजूनही गेलेली नाही, आम्ही कायदेशीर लढाई लढणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींकडून भूमिका स्पष्ट। 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघात जाणार, मग काय बोलायचं ते समोरासमोर बोलू, रोहित पवारांचा संजय गायकवाडांना आव्हान। अजित पवारांच्या अपघाती निधनाला 3 महिने पूर्ण झालेत। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी कुटुंबियांसाठी स्नेहभोजन। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह योगेंद्र पवार, पार्थ पवार आणि इतर सदस्यही उपस्थित। स्नेहभोजनाच्या निमित्तानं कुटुंब एकत्र आलं असलं तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9,81,00,000, तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले। रोहित पवारांचा आरोप, अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाले। रोहित पवारांच्या आरोपामुळे खळबळ। व्हीएसआर कंपनीवर रोहित पवार आरोप करत असतानाच पार्थ पवार यांचा व्हीएसआर कंपनी विमानातून दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास। गेल्या काही दिवसांमध्ये व्हीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करत आहेत। पार्थ पवारांच्या व्हीएसआर विमान प्रवासावरून अंजली दमाने यांची टीका। व्हीएसआर कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्याच विमानामध्ये पार्थ पवार निर्धास्तपणे जातात कसे, दमाने यांचा सवाल। चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कोणाच्या खिशातून, पार्थ पवार व्हीएसआर विमानामध्ये बसले कसे, जनतेला उत्तरं हवीत, दमाने आक्रमक। रोहित पवारांकडून पुण्यामध्ये सीआयडी अधिकाऱ्यांची भेट। दादांच्या अपघाताप्रकरणी तपासामध्ये गांभीर्यता दिसत नाही, रोहित पवारांचा आरोप। तर कर्नाटकातील एफआयआर सीआयडीकडे पाठवल्याची माहिती, मात्र सीआयडी तपास नाही तर चौकशी करणार असल्याची अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली। रोहित पवारांचं वक्तव्य। अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी दादांच्या 3 घरांबाहेर पूजा कुणी केली, फोटो दाखवत रोहित पवारांचा सवाल। दादांच्या राष्ट्रवादीमधील काही जण खराच्या संपर्कात, दादांच्या अपघाताच्या वेळेला खराच्या खात्यामध्ये उलाढाल का वाढली, रोहित पवारांकडून संशय व्यक्त। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी विमानातील एफडीआर आणि सीडीआर मधील माहिती डाउनलोड। तपासामध्ये मदत घेण्यासाठी एनटीपीएस कंपनीची नेमणूक। एआयबी आणि डीजीसीएनं माहिती दिल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट। रोहित पवार हिरोगिरी करू पाहतायत, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून रोहित पवारांवर टीका। अजित पवारांना न्याय देण्याचा खोटा आव आणला जातोय, असंही वक्तव्य। सुनील तटकरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला अजित पवारांचा फोटो। व्हॉट्सअप स्टेटसवर फोटोसोबत कभी बैठो अकेले में तो गिरने लगते हैं आंसू, कुछ गम है शायद जिन्हें सहज कर रखा है आंखों ने, असा शेर। अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 3 महिने पूर्ण। विधान परिषदेसाठीच्या हालचालींना वेग आलाय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार। मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार। वडेट्टीवार आणि सतेज पाटलांच्या पाठोपाठ नाना पटोलेंचं वक्तव्य। विधान परिषदेच्या मवियातील एका जागेसाठी काँग्रेसची आग्रही मागणी। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रिपद। शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा। प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका। सूत्रांची माहिती, बच्चू कडू उद्या निर्णय घेणार। विलीनीकरणाच्या सेंजेनच्या ऑफरवर प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक, मात्र विलीनीकरणानंतर प्रहारला मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी, पदाधिकाऱ्यांची मागणी।
विधान परिषदेसाठी 70-75 इच्छुक उमेदवारांची पक्षाकडे मागणी. सुनील तटकरेंची माहिती. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, तटकरेंकडून स्पष्ट. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर. काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची सपकाळ घेणार भेट. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा. भाजप नेते माजी खासदार संजय काकडे यांच्या मुलाचं नाव विधान परिषदेसाठी पुण्यातून राष्ट्रवादीकडून चर्चेत. पुण्यातून सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघेही इच्छुक असल्याची माहिती. विक्रम काकडे यांचं नाव चर्चेत असल्यानं संजय काकडे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार का? पक्षाकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष. विधान परिषदेसाठी अजून 2 दिवस बाकी. बिनविरोध निवडणूक होणं हे कायमच चांगलं. वरिष्ठ निर्णय घेतील, फॉर्म भरला जाईल तेव्हा कळेल. सुनील प्रभूंची प्रतिक्रिया.